मला या मोदीजीचं काही समजालेच नाही. आता मी टी व्हीवर पाहत होतो, मोदीजीचं एक भाषणात ते म्हणत होते की काँग्रेस टॅक्समध्ये लुटत होती. आणि एक उदाहरण दिलं त्यानं की काँग्रेसच्या राज्यात 60,000च्या बाईकवर 20,000 रुपये काँग्रेस टॅक्स घेत होती. आता तुम्ही मला सांगा, ते बाईक केवढ्यात झाली? मग 40,000ची. 20,000 रुपये काँग्रेस टॅक्स घेत होती, म्हणजे 60,000 रुपयाची इथे गाडी. आता मोदीजी म्हणत होते की मी त्याच्यापेक्षा अर्ध केलं, म्हणजे 10,000 रुपये कमी केले. मग 60,000च्या याच्यातून ते 10,000 कमी करा. ते बाईक भेटायला पाहिजे होती 50,000ची, मग ते आता 1.25 लाखाची काऊन भेटते? हे मोदीजी आपल्याला मालूम नाही, मूर्ख समजते, गधे समजते, कधी काय समजते. भगवान मालिक आहे मोदीजी. काही जसं मनात येते तसं बोलते. आता काँग्रेस लुटत होती तरी 60,000 रुपयात बाईक भेटे. आता मोदीजी लुटत नाही तरी बी ते 1.25 लाखामध्ये गाडी भेटते, बाईक भेटते. आता हे सांगा, या न्याय कुठं न्यावा? हे मोदीजी रात्रभर जागून करतेत काय? उटपटांग बोलते. आता सोनंच पाहून घ्या. काँग्रेसच्या राज्यात 28,000 रुपये तोळा होतं. आता मोदीजीच्या राज्यात 1,38,400 रुपये सोनं आहे तोळा. आणि आपल्याला मालूम नाही मोदीजी काय समजते. हिंदुस्थानी लोकायले, भारतीय लोकायले क पागल समजते, क गध्या समजते, क मूर्ख समजते. अरे हे असेच मूर्ख बनवून राहिले. काय सांगावं तिथे? रातभर मोदीजी काय करते आणि काय नाही. 18 घंटे काम करते म्हणते आपल्याला स्वस्त भेटासाठी. सांगा, स्वस्त तर नाही. तिची बहीण माग एकावर एक महाग होऊन राहिलं, धडाधड धडाधड. 60,000ची गाडी 1.25 लाखावर, 28,000 रुपये तोळ्याचं सोनं डायरेक्ट 1,38,400 रुपयावर. तर मोदीजी करते काय? कुठं नेतो म्हणते या भारताले?